नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ खास 10वी-12वी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणारे, मग ते एक्झामिनर असतील, मॉडरेटर असतील किंवा चीफ मॉडरेटर असणार आहेत. त्यातही आणखीन खास 12वी विज्ञान शाखेचे पेपर तपासणारे, मग ते एक्झामिनर असतील, मॉडरेटर असतील किंवा चीफ मॉडरेटर्स असणारे आहेत. सहानुभूती दाखवून जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती आपल्या किती अंगलट येऊ शकते, आपल्या नोकरी जाण्यापर्यंत जर येत असेल तर मला वाटतं आपण या गोष्टीकडं जाणीवपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आपण सगळे एकाच वर्गातले आहोत, शिक्षक, मग तो कुठलाही असेल, कुठलाही शिक्षक असेल. त्यामुळं आपण तर फार काळजी घेणं, कारण आपल्याकडं हजारो डोळे आपलं वर्तन पाहत असतायत, आपलं बोलणं, सगळ्याच गोष्टींचं निरीक्षण ते करत असतात. त्यामुळे एक समाजाच्या दृष्टिकोनातून आपली एक वेगळी इमेज आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि ते टिकवणं तेही आपलं काम असणार आहे. आता हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं नेमकं कारण काय असणार आहे? तुम्ही म्हणाल, सर हे काय चाललं आहे? आज तुम्ही 11वी प्रवेशाच्या बाबतीमध्ये नाही, केमिस्ट्रीच्या CETच्या बाबतीमध्ये नाही, थोडंसं वेगळं आहे. हो, वेगळं आहेच. त्याचं कारण की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, अर्थात आपलं राज्यमंडळ, की ज्यांनी आपणाला जो अभ्यासक्रम दिलेला आहे किंवा बालभारतीचं जे पुस्तक आपण शिकवतो आहे, त्या राज्यमंडळानं आपणाला 1-2 दिवसामध्ये आपण चॅनलवर बऱ्याच पाहिलं असेल की 10वी-12वी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणारे, विशेषतः सध्याच्या टाईमला आपण विचारात घेऊया की पुनर्मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की उत्तरपत्रिकेमध्ये जर काही छेडछाड किंवा गैरप्रकार किंवा शंकास्पद काही आढळलं तर संबंधित शिक्षकांच्यावर योग्य ती कारवाई करण्यामध्ये येईल. आता योग्य ती कारवाई म्हणजे काय असू शकते याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, किंवा छेडछाड या टायटलखाली काय असू शकेल तेही आपल्याला सांगता येत नाही. पण आपण आपली काळजी घेणं इथून पुढं फार आवश्यक झालेलं असणारं आहे. तर मी केमिस्ट्री आपण किंवा विज्ञान शाखा 12वी आपण विचारात घेऊया. केमिस्ट्रीचा विचार जर केला तर केमिस्ट्री 70 अधिक 30, बरोबर आहे. म्हणजे 70 मार्काची थेरी आहे, एकच पेपर आहे आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. कारण सध्या पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युशनच्या बाबतीमध्ये गुणपडताळणी असेल, उत्तरपत्रिका तपासणी असेल किंवा रिटोटलिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी सध्या बोर्डाकडे अर्ज करून त्या पद्धतीने विद्यार्थी ते करून घेत आहेत. पुनर्मूल्यांकन हा नाजूक प्रकार आहे, कारण फोटोकॉपी जी असणारी आहे उत्तरपत्रिकेची ते थेट त्या संबंधित विद्यार्थ्याला पाहायला मिळते. त्यामुळं तिथं बरेचसे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळं 70 मार्काचा जो पेपर असणार आहे तो 70 मार्काच्या पेपरमध्ये पुनर्मूल्यांकन करत असताना मार्क जे वाढत आहेत ती वाढ कशी गृहीत धरली जाते, कारण नुसती वाढ नाही तर त्यामध्ये घट देखील असणारी आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीनं पुनर्मूल्यांकनाच्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्यानं फोटोकॉपी मागवली असेल आणि ती फोटोकॉपी संबंधित विषय शिक्षकाकडून जर तपासून घेतली असेल तर ती तपासल्यानंतर 5 दिवस म्हणजे 5 कार्यालयीन कामकाजा दिवसाच्या आत ते विभागीय मंडळ किंवा ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. त्यामध्ये ज्या शिक्षकानं तपासणी केलेली आहे त्याच्या शेहऱ्या असतात, सही असते, कदाचित संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्यांची पण सही शिक्का तिथं असू शकेल. म्हणजे तुम्हाला तिथं बांधून घेतलं जातं की बाबा हे आम्ही जे तुम्हाला देतो आहे ते ऑथेंटिक असणारं आहे, बरोबर आहे. ती वाढ होईल किंवा घट होईल. केमिस्ट्री विषयाच्या बाबतीमध्ये मी सांगत होतो की 70 मार्काची थेरी आहे, त्यामध्ये 4 सेक्शन्स आहेत आणि त्यापैकी पहिला सेक्शन जो असणारा आहे तो 18 गुणांचा आहे, 10 अधिक 8. 10 MCQ आहेत आणि 8 व्हेरी शॉर्ट आन्सर असणार आहेत. हा सेक्शन ए जो असणार आहे तो कंपल्सरी आहे, म्हणजे 70 पैकी 18 गुण हे कंपल्सरी असणार आहेत. मग या सेक्शन एचं जो कंपल्सरी असणार आहे ते पुनर्मूल्यांकन त्याचं करत असताना त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जर त्या विद्यार्थ्याला एखादा चुकीचं तपासलं गेलं असेल आणि तिथं ते बरोबर असेल तर जेवढी वाढ म्हणून तिथं गुणांची होते, लक्षात घ्या, सेक्शन ए
कंपल्सरी 18 मार्काचा असणार आहे, तो स्वतंत्रपणे तपासत असताना तुम्ही पुनर्मूल्यांकनाच्या वेळेस जेवढी वाढ होईल तिथं, जेवढ्या गुणांची वाढ होईल तेवढी वाढ गृहीत धरली जाते. हे सेक्शन एच्या बाबतीमध्ये. आता राहिले किती गुण? 52. 52 कुठं असणार आहे? तर सेक्शन बी सी डीमध्ये असणार आहे. 52 पैकी त्या विद्यार्थ्याला, कारण तिथं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात, 52 पैकी त्या विद्यार्थ्याला जेवढे गुण मिळालेले असतील, लक्षात घ्या, सेक्शन ए बाजूला काढला, राहिलेले गुण आपल्याला आता बी सी डीचे विचारात घ्यायचे आहेत. बी सी डीच्या बाबतीमध्ये 52 पैकी त्याला किती गुण मिळालेले आहेत, त्या गुणांच्या 5% वाढ, घट किंवा वाढ हे गृहीत धरले जाते. म्हणजे त्याला जे गुण असणारे आहेत मिळालेले 52 पैकी, त्यामध्ये 5% वाढ होणं गरजेचं आहे. तेवढे जर गुण वाढत असतील तर ती वाढ किंवा घट ही गृहीत धरली जाते. मार्कलिस्टमध्ये देखील ती वाढ आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला दुसरं मार्कलिस्ट हे दिलं जातं. म्हणजे पुनर्मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये इथून पुढं प्रत्येक शिक्षकाने आपापल्या विषयाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं पुनर्मूल्यांकनामध्ये पुनर्मूल्यांकन केल्यानंतर वाढ आणि घट कशी होते, किती टक्क्यानं होते, हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग ते 10वीचे असतील किंवा 12वीचे शिक्षक असतील, त्याने ती माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये उत्तरपत्रिका तपासत असताना मात्र सहानुभूती हा प्रकार आपल्यातून आता तो कायमचा नष्ट झाला पाहिजे. कारण आपल्याच गळ्याला जर फास लागत असेल तर आपण विचार करणं ही काळाची गरज आहे. कारण जर आपण त्या पद्धतीनं विचार करू लागलो आणि अडचण आली तर आपल्या पाठीमागं उभारणारं कोणी असणार नाही. त्यामुळं सावध राहूनच आपण या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे पुनर्मूल्यांकन आत्ता करत असाल तर सावधच करा, कुणावर अन्याय होणार नाही याची तर काळजी आपल्याला घ्यायची आहेच. पण सहानुभूती हा प्रकार पण इथून पुढं तो द एंड असं आपण म्हणायला काय हरकत नाही. तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगताय थोडंसं वेगळं वाटतंय आम्हाला, पण मला वाटतंय हाच विचार समस्त शिक्षक वर्गाने करणं गरजेचं आहे. आता याची दुसरी बाजूसुद्धा असू शकते, पण ते आपण विचारात घेणं गरजेचं नाही. आपण आपल्या दृष्टिकोनातून अडचणीत येणार नाही अशा पद्धतीनं आपण प्रामाणिकपणे वागणं इथून पुढं काळाची गरज बनलेली आहे. तर खास करून आपल्या बांधवांच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. आपणाला जर याबद्दल काही मतांतरं 100% असू शकतात, त्याबद्दल काही शंका असणार नाही. परंतु जर आपणाला काही याबद्दल वाटत असेल तर आपण कमेंटमध्ये कमेंट करू शकता. पण पुन्हा एकदा सांगतो की आपापल्या विषयाच्या अनुषंगानं बोर्डाकडून माहिती करून घ्या की पुनर्मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये मिळालेल्या गुणाच्या किती टक्के वाढ ग्राह्य धरली जाते किंवा वाढ आणि घट दोन्ही आपण म्हणू. तर मला वाटतं एक थोडासा वेगळा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न करत आहे. मला वाटतं हे आपल्याला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.